वेगळ्या विदर्भाचा मुद्दा भाजपच्या अजेंड्यावर असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। तर वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आम्ही काम करतोय असंही बावनकुळे म्हणाले। वेगळ्या विदर्भाची मागणी करण्यापेक्षा विकास कसा होईल हे पाहण्याचा सल्ला संजय शिरसाट यांनी दिला। छोटे तुकडे करून काय होणार, त्यापेक्षा विदर्भाचा बॅकलॉग भरून काढा असं शिरसाट म्हणाले। 22 आमदार दुसऱ्या गटात जाणार असल्याचं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलंय। आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। आदित्य ठाकरेंनी शिवसेनेचे आमदार फुटणार या केलेल्या वक्तव्यानंतर संजय शिरसाटांनी ठाकरेंचे 13 आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा केलाय। एकनाथ शिंदेंना इशारा दिला तर ते आमच्याकडे येतील असं म्हणत आदित्य ठाकरेंना त्यांनी टोला लगावला। देवगिरी बंगल्यावर शिवसेनेच्या सगळ्या आमदारांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। महापालिका निवडणुकीकरता शिवसेनेच्या रणनीतीवर एकनाथ शिंदे आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत। आगामी पालिका निवडणुकीकरता मविया म्हणून स्थानिक नेत्यांशी चर्चा करा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी कार्यकर्त्यांना आदेश दिला। साताऱ्याच्या धूम गावामध्ये समाज मंदिराकरता नागरिकांनी आमरण उपोषण केलं। सरपंचाने सही न दिल्यानं बांधकामाला अडथळा निर्माण झालाय। तातडीनं समाज मंदिर बांधण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। कराडच्या चचे गावामध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। यात सचिन जंगम यांच्या बब्या डॉन आणि विदर्भ केसरी निशान बैलजोडीनं पहिला क्रमांक पटकावला। सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊस दरावरून शेतकरी आक्रमक झालेत। ऊसाला 3500 रुपये प्रतिटन दर देण्याची मागणी करण्यात आली आहे। मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय। अकोल्याच्या वाडे गावामध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय। नाफेडच्या जाचक आणि किचकट अटींना शेतकऱ्यांनी विरोध केलाय। अटीमुळे अनेकांना शेतमाल परत न्यावा लागत असल्यानं शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय। तातडीनं नियम शिथिल करण्याची मागणी करण्यात आली आहे। नांदेडच्या कंधार तालुक्यातील कौठा इथं शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। अतिवृष्टीसह महापुरात शेतीचे नुकसान झालेल्यांना मदत कमी मिळाल्याचा आरोप करण्यात आला। तातडीनं योग्य मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे। कल्याण शहरामध्ये एक लहान मुलगा वाहतूक कोंडी सोडवण्यामध्ये मदत करत आलेला आहे। शिट्टी वाजवत पुढे चला काका असं सांगणाऱ्या लहान मुलाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झालाय। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी रवींद्र तारूला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। रवींद्र तारूची पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते। धुळे शहरामध्ये सायलेन्सरचा आवाज करणाऱ्या दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। 62 बुलेट्सवर कारवाई करत सायलेन्सर जप्त करण्यात आले। दरम्यान कर्णकर्कश आवाजात कुणीही दुचाकी चालवू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे। देहू रोडच्या किवळे रावेत परिसरातील चंद्रभागा कॉर्नरमध्ये नवीन डाकघर सुरू करण्यात आलंय। आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला। यामुळे नागरिकांना मोठा फायदा होणार आहे। गडचिरोलीच्या मुलचेरा तालुक्यातील उपकेंद्रामध्ये एका कंत्राटी परिचारिकेनं विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला। वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सतत होत असलेल्या शरीर सुखाच्या मागणीला कंटाळून महिलेनं हे पाऊल उचललंय। महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये टीव्ही सेंटर परिसरात दुचाकी चोरीला गेली आहे। चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू आहे। नालासोपाऱ्यामध्ये उड्डाणपुलाखाली जलवाहिनी फुटली आहे। यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलंय। तातडीनं जलवाहिनी दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। मुंबईतील तानसा जलवाहिनीचं देखभाल दुरुस्तीचं काम सुरू आहे। यामुळे मुंबईसह उपनगरामध्ये 15% पाणी कपात करण्यात येणार आहे। त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय। नालासोपाऱ्यातून बेपत्ता झालेल्या 8 वर्षाच्या मुलाचा मृतदेह 5 दिवसांनंतर पाण्याच्या टाकीत सापडला। मेहराज शेख असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। आता आपण एका महत्त्वाच्या बातमीकडे वळूया। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वेगळ्या विदर्भाचा मुद्दा ऐरणीवर आलाय।
काँग्रेसकडून वेगळ्या विदर्भाची मागणी केल्यानंतर भाजप आक्रमक झाली। भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी काँग्रेसवर टीका केली आणि वेगळा विदर्भ हा भाजपचा मुद्दा असून भाजपची वेगळ्या विदर्भाची भूमिका असल्याचं बावनकुळेंनी ठणकावलं। दरम्यान यानंतर राज्यात पुन्हा एकदा वेगळ्या विदर्भाचा मुद्दा तापण्याची चिन्ह आहेत। जनतेसमोर कुठला मुद्दा घेऊन जावा म्हणून आता वेगळ्या विदर्भाचा मुद्दा काँग्रेस पार्टी काढताय, पण हा मुद्दा भाजपाचा आहे, हा मुद्दा आमच्या अजेंड्याचा आहे, या मुद्द्यावर आम्ही काम करतो आहे। हा मुद्दा भाजपच्या अजेंड्यातून बाहेर गेला नाही आहे आणि आम्ही या ठिकाणी वेगळ्या विदर्भाच्या बाजूनेच त्या ठिकाणी पहिल्यापासून काम करतो आणि देवेंद्र फडणवीसजी सुद्धा, माननीय मुख्यमंत्री सुद्धा कधीही वेगळ्या विदर्भाच्या बाजूनेच त्यांनी या ठिकाणी आतापर्यंत भूमिका ठेवलेली आहे। कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीची भूमिका ही वेगळ्या विदर्भाचीच आहे। दरम्यान संजय शिरसाट यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी करण्यापेक्षा विकास कसा होईल हे पाहण्याचा सल्ला देण्यात आलाय। असे छोटाले तुकडे करून काय घडेल हे आता या घडीला सांगता येणार नाही, परंतु विदर्भामध्ये जे काय आम्ही अधिवेशन घेतो हे करारानुसार विदर्भाचा बॅकलॉग कुठे राहिला नाही पाहिजे, विदर्भाला न्याय दिला पाहिजे, ही आमच्या सर्वांची भूमिका आहे आणि यावर वेगळा विदर्भ करायचा की नाही करायचा हे वरिष्ठ नेते निर्णय घेतील। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या। मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापना अनुसूचीवरील लिपिक पदाची 500 पदं रिक्त असून कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा तणाव वाढू लागलेला आहे। यामुळे महापालिकेनं निम्न संवर्गातून सुमारे 1500 पदं भरण्याचा निर्णय घेतल्यानं कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे। ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीमध्ये बिघाड झाला आहे। शनिवारी कल्याण फाटा इथं महानगर गॅसच्या कामामुळे जलवाहिनीला धक्का लागला आहे। पाणीपुरवठा विभागामार्फत जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम 2 दिवसांपासून सुरू आहे। त्यामुळे ठाणे शहराला होणारा पाणीपुरवठा कमी झाला असून या पुढील 3 दिवस शहरात पाणी कपात असणार आहे। वांद्रे कुर्ला संकुल परिसरामध्ये सोमवारी हवा गुणवत्ता खालावली होती। समीर ॲपच्या नोंदीनुसार या भागातील हवा गुणवत्ता निर्देशांक 309 इतका होता, म्हणजेच इथली हवा अतिवाईट श्रेणीमध्ये नोंदवली गेली। तसंच मुंबईचा एकूण हवा निर्देशांक सोमवारी 116 इतका होता। देशात वैद्यकीय शिक्षणाच्या पर्यायी मार्गांपैकी होमिओपॅथी शिक्षणाची मागणी गेल्या काही वर्षांमध्ये सर्वाधिक वेगानं वाढताना दिसते। नॅशनल कमिशन फॉर होमिओपॅथी आणि आयुष मंत्रालयाच्या ताज्या अहवालानुसार भारतात सध्या 260 पेक्षा अधिक मान्यताप्राप्त प्रवेश संख्या सातत्यानं वाढते आहे। होमिओपॅथी महाविद्यालयं असून BHMS व MD होमिओपॅथी अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांची प्रवेश संख्या सातत्यानं वाढते आहे। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मुंबईतील विधान भवन परिसरामध्ये आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मारहाणीनंतर हाणामारीनंतर सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं। याच पार्श्वभूमीवर आगामी काळामध्ये विधान भवन परिसरात दिल्या जाणाऱ्या प्रवेश पत्रिकांवर कडक निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात आलाय। राज्य आणि केंद्र सरकारकडून नवी मुंबई विमानतळाला दिबांचं नाव देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्यानं प्रकल्पग्रस्तांनी 1984च्या धर्तीवर जनआंदोलनाचा मोठा लढा उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे। येत्या 22 डिसेंबरला भिवंडीतील माणकोली इथून निघालेली पदयात्रा 2 मुक्कामांनंतर 24 डिसेंबरला नवी मुंबई विमानतळावर धडकणार आहे। या आंदोलनामध्ये सुमारे 2 लाख भूमिपुत्र सहभागी होतील अशी शक्यता आहे। राज्याच्या पुरवठा विभागातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांची संक्रांत यंदा गोड होणार आहे। तब्बल 1.5 वर्षांपासून अंत्योदय शिधापत्रिकाधारकांचा थांबलेला साखरेचा पुरवठा पुन्हा सुरू होण्यावर शिक्कामोर्तब झालाय। कंत्राटदारांकडून साखरेचा पुरवठा जिल्हा स्तरावर करण्यात येत आहे। रास्त भाव दुकानांमधून प्रति महिना अंत्योदय शिधापत्रिकांकरता 1 किलो साखर देण्यात येईल। या निर्णयामुळे अत्यंत गरीब आणि गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे। वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याकरता ठाणे महापालिकेनं महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे।
शहरातील बेकऱ्यांमध्ये लाकूड फाटा जाळण्यास आता बंदी घालण्यात येणार असून त्याऐवजी सीएनजी, एलपीजी, इलेक्ट्रिक साधनं वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. ठाणे पालिकेच्या पर्यावरण विभागानं असे आदेशच बेकरी मालकांना दिले आहेत. त्यामुळे आता गल्ली बोळामध्ये असलेल्या बेकऱ्यांमधून येणारा धूर कमी होण्यास मदत होणार आहे. केंद्र सरकारनं मनरेगा अंतर्गत वैयक्तिक योजनेच्या कामांसाठीची आर्थिक मर्यादा मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. वैयक्तिक योजनांमध्ये सिंचन विहिरी, शेततळं, जमीन विकास, फलोत्पादन, वृक्ष लागवड आदी योजनांचा समावेश आहे. या योजनांकरता पूर्वी निर्धारित 2 लाखांची मर्यादा आता थेट 7 लाखांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांची समस्या अजूनही सुटलेली नाही. अतिवृष्टी होऊन 3 महिन्यांचा कालावधी लोटला तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं जाहीर केलेली मदत न मिळाल्यानं रब्बी हंगामातील पेरणीकरता शेतकरी हवालदिल झालेत. रत्नागिरीमधल्या लाडघर समुद्र किनाऱ्याला ब्लू फ्लॅगचा पायलट दर्जा प्राप्त झाल्यानिमित्तानं आयोजित केलेल्या वाळूशिल्प महोत्सवाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्हाधिकारी मनोज जिंदाल, एसडीएम विजयकुमार सूर्यवंशी आणि तहसीलदार अर्चना घोलप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडलेल्या या महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी, पर्यटकांनी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला. गडचिरोली जिल्ह्यामध्ये तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या अरडा या गावात 100 वर्षांपासून मल्लिकार्जुन स्वामींची यात्रा भरते. यात महत्त्वाचं म्हणजे 3 राज्यांमधून आलेल्या शेकडो महिला बोनालू सण साजरा करतात. फुलानं सजवलेल्या घागरी डोक्यावर घेऊन फिरणाऱ्या शेकडो महिला मंदिराच्या भोवती 3 परिक्रमा करतात. आता आपण एक सविस्तर बातमी बघूया. मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता खालावली आहे. अनेक उपाययोजना करून सुद्धा परिस्थिती नियंत्रणात काही येत नाहीये. दिल्लीनंतर आता आर्थिक राजधानी मुंबईची हवा देखील विषारी होत असल्याचं बघायला मिळत आहे. आज शहरातील अनेक भागात हवेचा दर्जा अस्वस्थ करणारा या गटात नोंदवला गेलाय. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि विविध हवामान संकेतस्थळांच्या नोंदीनुसार डिसेंबरच्या पहिल्या 8 दिवसांमध्ये मुंबईमध्ये AQI बहुतेक वेळा 100 ते 180 दरम्यान राहिलेला आहे. तथापि काही दिवशी AQI 200च्या पुढे सुद्धा गेलेला आहे. त्यामुळे मुंबईकरांवर प्रदूषणाचा परिणाम अधिक झाल्याचं स्पष्ट होत आहे. मुंबईत हवेची गुणवत्ता कमी झाल्यामुळे नोव्हेंबरमध्ये मुंबई मनपाकडून 191 कामांना कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली, तर 78 कामांना काम बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. यात बेकरी, फॅक्टरी, कन्स्ट्रक्शन अशा कामांना नोटिसा दिल्या गेलेल्या आहेत. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया. सुस्मिता, वेगवेगळे उपाय तर योजले जात आहेत, पण त्याचा काही परिणाम दिसत नाहीये, सकारात्मक परिणाम दिसत नाहीये. हवेची गुणवत्ता खालावलेलीच बघायला मिळते. काय सांगाल? नक्कीच मुंबईकरांना आता दिल्लीप्रमाणे प्रदूषित हवा आणि वातावरणामध्ये वावरणं अनिवार्य होत आहे. अनेक पद्धतीच्या उपाययोजना या गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू, अगदी दिवाळीपासून आपण जर बघितलं तर मुंबईतील हवेची गुणवत्ता हळूहळू खालावत चालल्याचं पाहायला मिळते. तब्बल 191हून अधिक कामांना कारणे दाखवा नोटीस किंवा स्टॉपवर्क नोटीस या देण्यात आलेल्या आहेत. एकूणच गेल्या काही दिवसांमध्ये बांधकामाचं प्रमाण वाढलेलं आहे. हवेची दिशा ही बदललेली आहे आणि त्यामुळे मुंबईकरांना अगदी सकाळच्या वेळेमध्ये घराबाहेर पडताना सुद्धा मास्क लावून बाहेर पडावं लागत आहे. हवेची गुणवत्ता ही अतिशय धोकादायक अशा पातळीला येऊन पोहोचलेली आहे, ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या मुंबईकरांना सामोरे जाव्या लागतात. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी धुरक्या स्वरूपाचं म्हणजेच प्रदूषित धुलीकणांचं प्रमाण हे अधिक होत असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय. त्यामुळं कन्स्ट्रक्शन साईट, बेकरी, ट्रॅफिकची स्पॉट, ज्या ठिकाणी पाडकाम किंवा बांधकाम सुरू आहे अशा भागांमध्ये पालिकेची जादा कुमक ही तैनात करण्यात येणार आहे, ज्या मदतीनं मुंबईतील अनेक ठिकाणी पाण्याची फवारणी केली जाते. अनेक ठिकाणी आपण जर बघितलं तर AQI मेजरमेंटसाठी यंत्रणा या बसवण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मुंबई महानगरपालिका यांनी एकत्रितपणे काही मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत, ज्या अन्वये मुंबईकरांनी आरोग्याची काळजी घ्यावी. सकाळच्या वेळेमध्ये वॉकला जाताना मास्क वापरावा अशा पद्धतीच्या सुद्धा काही सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर संध्याकाळच्या वेळेला आपण ज्या वेळेला घराबाहेर पडत असतो त्याही वेळेला धुरकं स्वरूपाची स्थिती आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि याचाच मोठा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावरती आणि मुंबईतील एकूणच वातावरणावरती होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. नक्की नक्की सुस्मिता, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.